हा? माझं फक्त त्याच मुलीवर प्रेम आहे. ओ मी दुसऱ्या मुलीचा विचार करू शकत नाही. बरोबर आहे तुझं. आधी इतक्यांदा खोटं बोललात, मग आता खरं बोललं तरी खरं कसं वाटणार? आदिल, सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी रोकडे म्हणजे ह्याला बोलता येत नाही असं सांगितलं, ते खरंच खरंच चुकलं माझं मनापासून. मी खरं तर त्या दिवशी बोलायला पाहिजे नव्हतं. म्हणजे खोटं बोलायला पाहिजे नव्हतं, पण पण आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो, त्याच्यामुळे तुम्हाला काही तसं टेन्शन घ्यायची गरज नाही. खरं सॉरी. म्हणजे हाय, नमस्कार. मी मी डॉक्टर सौमित्र. मी अजिबात खोटं बोलत नाही यांच्यासारखं. मी नेहमी खरं बोलतो. मी तुला सांगतोय की हा खरोखर मुका आहे. हवं तर ना मी सर्टिफिकेट देऊ शकतो की हा मुका आहे. मी डॉक्टर. हा, आणि मी आता एक असं विशेष कोणी हे नाहीये, परंतु येत्या काहीच काळात मी एक यशस्वी सीए होऊ घातलोय. पण सध्याला एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो की हा मनुष्य आदिल, याला बोलता येत नाही खरोखर. आणि तुझं मशीन दाखव. हा, याला मशीन लावल्याशिवाय ऐकू देखील येत नाही. खऱ्या अर्थाने तो भारतातल्या काही नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि हा चुंबक म्हणजे ह्याला ऐकू येत नाही कोणा, त्याला स्वतःच ऐकू येत. म्हणजे त्याला असं म्हणायचं की काही लोकांना बोलता येत असून सुद्धा ते असे वागतात, त्यातलाच हा एक आहे. हे बघा, मला पटवायचा प्रयत्न करू नका. मला पटलंय. पटले? दादा, कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. झालं, तुझी नय्या पार झाली. म्हणजे पटलाय ना? म्हणजे फायनल? नाही, म्हणजे तो नाही पटलाय मला. त्याला बोलता येत नाहीये हे पटलंय मला. म्हणजे बाकीची केस तशीच आहे का पेंडिंग अजून? सॉरी. आम सॉरी. म्हणजे चुकलं माझं. मी तुला काही पण बोलले त्यासाठी सॉरी. म्हणजे तुझा जेन्युइन प्रॉब्लेम होता आणि मी उगाच काही बोलले. अरे असं कसं जाऊ दे. सिरियसली आय एम सॉरी. आणि काय झालं की यांच्या खेळामध्ये यांनी खोटं बोललं ना. यांनी सांगितलं की त्याला बोलता येत नाही आणि असं फसवणूक केल्यानंतर मला फार राग आला. हो, खरंच सॉरी. म्हणजे मी नेक्स्ट टाइम असं नाही करणार. आणि सिरियसली म्हणजे माझ्या लक्षात यायला हवं होतं. अगं म्हणजे त्याला कळलंय सॉरी, त्यांनी ऍक्सेप्ट पण केलंय. सॉरी. किती वेळा सॉरी म्हणताय? तुझी चूक नाहीये. चला आता एक कॉफी घेऊयात. असं आदिल विचारतो. विचार आदिल. हाय. ही ऋतू ना? करेक्ट. कळलं ना लगेच? म्हणूनच आम्ही याला चुंबक म्हणतो. ही आपल्या आदिलची मैत्रीण. मैत्रीण, आपल्या सगळ्यांची मैत्रीण. Oh, I didn't know that. हे आम्हालाही माहित नव्हतं, आताच कळलंय.
अच्छा हाय सो व्हॉट डू यू डू? मी ना अंकुर नावाची संस्था आहे तिथल्या डेफ अँड म्यूट स्टुडंट्सला शिकवते. हो सो तुझी आणि आदिलची तिकडे भेट झाली. नाही ती वेगळी स्टोरी आहे, जरा मी नंतर सांगतो. बरं, सध्याला हीच ती 50 नंबरची मुलगी जिला रोकड्याने प्रपोज केलं होतं. ओके म्हणजे ते म्यूट असल्याचं कुठंच सांग. 50? सिरियसली? डोंट वरी, रोकडे ग्रुप मध्ये एंट्री झालेल्या प्रत्येक मुलीला प्रपोज करतो. सो यू डोंट वरी, रिलॅक्स. अरे यार बाकी सगळ्यांचं सांगा ना, माझ्या एकट्याचं कशाला सांगताय? ग्रुपमध्ये बाकीची लोक आहेत ना. आता या ऋतुजाचं सांगा ना. ही इज व्हेरी ब्राईट स्टुडंट. ही इज CA पास. वाव, पण ती एक्झाम फार कठीण असते ना ग? ऍब्सोल्युटली असते, म्हणजे अतिशय योग्य बोलली ही आता. भारतातले फक्त 2% विद्यार्थी पास होतात दरवर्षी. आणि त्या 2% या चुंबकचा नंबर लागत नाहीये, म्हणून हे लफडं घरी सांगता येत नाही. अगं कसं आहे की ऋतूच्या बाबांची फर्म आहे ना, तर ती तिकडे त्यांच्या बरोबर काम करते. आणि हा शौनक, थँक्स मैत्री, माझं नाव शौनक आहे. शौनकचं कसं आहे ना, तो आता CA झालेला नाही ना, त्यामुळे तिच्या घरी सांगता येत नाही. म्हणजे एकदा CA झालं की कसं सगळेजण एका लेवलला येतील ना, आता ते लेवलला नाही. हे झाल्यावर पण कसं लेवलला येणार मला सांग ना. म्हणजे ती मॅलो में रहने वाली हा कुठेही तोंड मारत फिरतो. म्हणजे बघ, त्याने काही फरक पडत नाही रोकडे. का नाही पडत? पडतो ना. म्हणजे बघ, हिच्याकडे एवढं मोठं घर आहे, एवढ्या गाड्या आहेत तिच्याकडं, आणि तुझ्याकडे काय क्या आहे तेरे पास? अरे मूर्ख आहे, मेरे पास दिल है मेरे पास. काय झालं, हसणार तर आदेश आहे, मनापासून म्हणतोय. आणि याला गाड्यांचं वगैरे पडले हिच्याकडच्या, कारण ह्याचा टुरिस्टचा धंदा आहे मूर्खाचा. ह्याचा ते सगळ्यांना नावाने हाक मारताय, मग माझं कशाला आडनाव फेकता उगाच? माझं नाव धनराज आहे. बरं, हा रोकडे धनराज हा शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, मुंबई अशा ट्रिपा टाकत असतो. त्याचे सगळे स्वतःच्या 4 गाड्या आहेत, त्याच्यात त्यांनी 4 ड्रायव्हर टाकलेत आणि त्यांच्या जीवावर हा धन कमवतो. रात्री धन मोजत बसतो धनराज. इतका बक्कळ पैसा यांनी कमवून ठेवलाय, तरी फुकट्यासारख्या सगळ्यांच्या घरात राहतो ग्रुप मधल्या. इतका की हा स्वतःच्या घरी उपऱ्यासारखा राहतो. आणि आईने सांगितल्याप्रमाणे गावातल्या शेमड्या बबलीशी लग्न करायला लागू नये म्हणून हा पुण्यातून लाईन मारतो मुलींवरती. तू डॉक्टर म्हणलास ना? हो, होमिओपॅथीचा डॉक्टर आहे आणि माझा बॉयफ्रेंड पण. हो, कुठे आहे क्लिनिक तुझं? आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर. अगं मी तू त्याला विचारते, त्याला बोलू तरी देत ना जरा. अगं तो बोलला काय किंवा मी बोलले काय, एकूण एकच आहे ना. वी आर इन लव्ह. बरोबर. बर का? नाही बर नाहीये, तुझं चुकलंय आता. मला सॉरी म्हण इथे आता. अगं मी तू एवढं काय? एवढं काय आणि हसतेस काय ग तू? माझ्यावर हसतेस का ग? हे बघ, एरवी तुला न विचारते तू आम्हाला माहिती सांगतेस तेव्हा आम्ही तुझ्यावर हसतो का ग? काय काय बोलतेस ग मी तू? मी असं करते का ग कधी? असं नाही करत का ग? म्हणजे तू म्हणजे मी खोटं बोलतेय? नेहमीसारखे पर्सनल होऊ नका. हे आजच पहिल्यांदा आले ग्रुपमध्ये. आजच्या दिवस तरी जरा आपली इमेज अशीच आहे. मैत्रीला इमेजची काळजीच नाही, सगळे रंग दाखवून झालेत नाही का? येस डॉक्टर, अगदी बरोबर. आदिल, मला आवडला तुझा ग्रुप, म्हणजे जसा आहे तसा. आणि एक गोष्ट सांगू का, म्हणजे थोडी विचित्र वाटू शकते, पण खरं म्हणजे मला बरं वाटलं की तुम्ही मला माझं आडनाव वगैरे विचारलं नाही ते. कारण कसं आहे ना, लोक आडनाव विचारतात आणि त्यावरून त्यांचा हिशोब मांडतात. आणि फ्रँकली स्पीकिंग मला या गोष्टीचा तिटकार आहे. ब्युटी. ए पण काय ग, काय आडनाव काय तुझं? बट रेणू, येस सेम इयर. म्हणजे मला पण असं आडनावाचं लेबल नाही आवडत, असं कॅटेगराईज करणार. ऍज अ पर्सन म्हणून ओळखा ना तुम्ही, राईट? किती छान आहे. हा, मग आता मला पण धनराज म्हणत जाऊ ग. आडनावावरून कॅटेगराईज करू नका मला रोकडे रोकडे म्हणून. त्यांना सवय झाली आहे ना. मी तुला धनराज म्हणेन. लाडानी धनू म्हणलीस तरी चालेल, म्हणजे ऍज अ फ्रेंड, असं काही नाही बाकी. आणि तू येत जा आमच्या ग्रुपमध्ये आता. म्हणजे कसं, पहिले 4 मुलं होते ना, म्हणजे आता अलाइनमेंट कसं एकदम बॅलन्स होते, तसं 4 मुलं 4 मुली. येत जा तू, बिंदास येत जा. तुझं गणित चांगलं आहे रे रोकडे. तुझी CA ची परीक्षा देऊ का? पास तरी होशील कमीत कमी. गॉड पॅन्ट घरी सांगता येईल, काहीतरी होईल लग्न बिग्न. मी चाललो. चला चला निघूया आपण. चला. चला.
मला आहे ना थोडी भूक लागली आहे, मी थोडं काहीतरी खायला थांबतीये. हो मला पण भूक लागली आहे. हो आणि हा उर्वरित बनमस्का संपवावा देखील लागेल. हो आणि आम्हाला पण खूप भूक लागली आहे. हो आणि हो लागली भूक लागली. मला पण भूक लागली. तुम्हा सगळ्यांना एकत्र भूक लागली आहे. मग काय करता तुम्ही दोघं, निघता का? म्हणजे एकत्रच निघा ना, आता उभे आहात तर. हा आणि तुला आदिल ते नर्सरीत काहीतरी काम होतं ना महत्वाचं. हा आदिल तू सोड तिला. बाय. बाय. सोड तिला. बाय बाय. ए नाईस टू मीट यू. सेम हिअर. बरं मला झालाय उशीर. आणि आपल्याला माझ्या घरी चला हे उरलंय बाय आता माझ्याकडनं. बाय. बाय बाय. मी पळतो. हो बाय. तू पण चला इशू बाय. आपण चला रोकडे थांब रे जरा, ती बाहेर निघते. बाय. बाय. चला. थांब. छान आहे हा? ग्रुप सॉलिड आहे. ऐश्वर्या, ऋतू, चुंबक. चुंबक कोणी नाव ठेवतं का रे? मैत्री. सुरुवातीला मला राग आला होता तिचा, पण तशी ती चांगली आहे. सगळेच गोड आहेत अगदी. मी सगळ्यांना पहिल्यांदा भेटते म्हणून. अरे नाही खरंच, सगळे फार शहाणे आहेत. काही काय. नर्सरी खूप सुंदर आहे. हा फुलं वगैरे प्रचंड आवडतं मला. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना इथे. शांत आहे फार, पण कलरफुल. आदिल, मला सांग, नर्सरी नक्की तुझीच आहे ना? कारण हे आदिल गॅरेज खोडून असं नर्सरी का लिहिलंय? आणि मी लोकांना नर्सरी बद्दल चौकशी करत होती तेव्हा तेही म्हणाले की गॅरेजवर मिळतील म्हणून. मी जरा कन्फ्युज झाले ना, म्हणून मी तुला विचारते. कारण बरं, तू लहान होतास, तू, बाबा, आई तिघ जण जात होते गाडीने. हा जात होते. गाडीचा ऍक्सिडेंट झाला. मग बाबा, आई, I'm so sorry. आपण चिल राहायचं. तू वाचला. तुला लहानाचं मोठं काकांनी केलं. मग ही नर्सरी झाली का? तुला इथे खूप निवांत वाटतं. या झाडांना बोलता येत नाही, तुला पण बोलता येत नाही, तरी तुम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारता. मलाही शाळेत असंच वाटतं. या शहरापेक्षा अगदी दूर सगळे आवाज बंद झाल्यासारखे वाटतात, माहितीये? शांत, फार बरं वाटतं.
थँक्यू. आदिल, मी तुला काही स्पष्टपणे सांगू का? म्हणजे कसं आहे, आत्ता तू तुझ्या मनाच्या स्टेजवर आहेस ना, तिथपर्यंत मी अजून पोहोचली नाहीये. आय एम सॉरी, पण तुला पाहून मला तसं अजून वाटत नाहीये. म्हणजे तुला पाहून ना माझ्या मनात व्हायलन्स पण अजून वाजत नाहीये. तू असा चेहरा नको ना पाडूस प्लीज यार, कारण मग सगळंच विचित्र होतं, फार ऑकवर्ड होतं. थँक्यू, थँक्यू सो मच आदिल. तू फार चांगला मुलगा आहेस. नाही, असं सगळं ऍक्सेप्ट करायला फार मोठं मन लागतं रे. नाही बट सिरियसली थँक्यू, आय मीन इट. कारण कसं आहे, मी आजूबाजूला खूप एक्झाम्पल्स पाहिले आहेत कसं होतं ना, त्यामुळे जेन्युनली थँक्यू. नाही बट थँक्यू सिरियसली. नाहीतर मुलं काहीही करतात रे नकार मिळाल्यावर. मुलींच्या चेहऱ्यावर ऍसिड पण फेकतात. मी बघितलंय, वाचलंय मी. बरं, ठीक आहे. थँक्यू. ऍक्च्युली मला ना सवयच आहे. बरं, ठीक. नाही पण समोरच्याला पटलं नाहीये असं मला वाटत होतं, आणि मग मी बरं. अरे वा, अभय शेठ. अभय शेठ? अगं काय सकाळ सकाळी कोणी सापडलं नाही का तुला? अरे हो, खरंच आज सकाळपासून कोणीही सापडलेलं नाहीये. ती कामाला येणारी वैशू पण आली नाहीये. मी कपडे वाळत घालत बसलीये. आणि तसंही तू आपणहून फोन केलास म्हणजे तेवढा आदर मला आता तुला द्यायलाच पाहिजे ना शेठ. ठीक आहे, द्या शाल जोडीतले द्या. हरकत नाही. मग झाली का प्रवासाची तयारी? झाली, अजून 4 दिवस आहेत, होती आहे हळूहळू. बर. तुझी सगळी औषधं घेऊन जा बर का माई. उगाच तिकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम नको. हो अरे, सगळं घेते. आणि माझ्या बरोबरची मंडळी आहेत ना, ती घेतील माझी काळजी. तू अटलांटाला जाणार आहेस ना? हो जाणार आहे मी. जय आणि कांचनचा पण फोन आला होता. आणि सिमरन भेटणार आहे ना, तिच्यासाठी पण गिफ्ट घेतल्यात. पण जय म्हणत होता की सिमरनची उंची वाढली आहे म्हणून. तुला आठवतं माई, आपल्या मैत्रीची उंची सुद्धा किती झटझट वाढली होती. पण अचानक 8वी नंतर ग्रोथच थांबली. मग खरं तर आम्ही दोघं आई बाप इतके उंच, आमच्या दोघांपैकी एकावर जरी गेली असती तरी चाललं असतं की ग. चालायचंच. उंचीच्या बाबतीत तू बाबांवर गेलास आणि ती माझ्यावर गेली. आयुष्यात सगळं आपल्याला हवं तसं घडत नाही ना. जसं घडतं तसं आपल्याला स्वीकारायला हवं. त्यातच शहाणपणा आहे. बरोबर. तुम्ही तिला आहे तसं स्वीकारा. ती तुमच्यासारखी नाही आहे हे समजून घ्या. तिचं वेगळे पण समजून घ्या. हे मात्र खरं आहे. खूप वेगळी आहे ती आमच्यापासनं. सगळ्या आवडी निवडी पण वेगळ्या. बघू, प्रयत्न करतो. बरं, तुम्ही इकडे येण्याचं ठरवलंय ना? हा, आमच्यापैकी एक जण येईल कोणीतरी माई. दोघांनी यायला नाही जमणार बा. बघा, शक्यतो एकत्र येण्याचा प्रयत्न करा. एकच मुलगी आहे तुम्हाला. माई ऐक ना, मला तर सर्जरीला जायला पाहिजे. नंतर बोलूया आपण. हा, मी करतो तुला फोन. आणि ऐक, मी एअरपोर्टला येणार आहे तुला सोडायला. हा, चल, टेक केअर. बाय.